नागपूर ते तिवसा राष्ट्रीय महामार्गावर तिवसानजीक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। सॉफ्ट कॉर्नर परिसरात भरधाव आयसर ट्रकने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिल्याने बैलबंडीवरील 3 शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात 2 बैलही जखमी झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार MS16 DP 0301 क्रमांकाचा आयसर ट्रक नागपूरहून अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता। त्याचवेळी शेतातील काम आटोपून बैलबंडीने तिवसाकडे परतणाऱ्या शेतमजुरांना सॉफ्ट कॉर्नर परिसरात ट्रकने मागून जोरदार धडक दिली। धडक एवढी गंभीर होती की बैलबंडी महामार्गापासून दूर फेकली जाऊन कोसळली। या दुर्घटनेत कृष्णा दौलतराव हिवराडे वय 55, अंकुश प्रकाशराव ठाकरे वय 36 आणि राजेंद्र शंकरराव भोंबे वय 25 तिघेही राहणार तिवसा हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले। दरम्यान अपघातात 2 बैलांनाही दुखापत झाली आहे। दरम्यान अपघातग्रस्त ट्रक चालक शुभम अनिल चौहान वय 28 राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यालाही पोलिसांनी प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले होते। मात्र डॉक्टर तपासणी करत असतानाच शुभम चव्हाण याने ट्रकच्या चावीला असलेल्या लहान चाकूने स्वतःच्या हातावर 2दा वार केल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांची काही काळ धावपळ उडाली। या भीषण अपघाताचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।